3 दिवसीय निवासी शिबिराचा शेवटचा दिवस होता आणि या 3 दिवसामध्ये मित्र पण बनले आणि माइंड पण पुन्हा रिफ्रेश झाला. हे शिबिर नाही तर एक वेगळीच दुनिया आहे. म्हणजेच इथं आल्यावर लोकांना स्वर्गासारखं वाटतो, कारण इथं आलेला प्रत्येक माणूस लहान बाळ बनून जातो. तर जय श्रीराम, जय महाराज मित्रांनो, परत एकदा वेलकम आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मी आलो छत्रपती संभाजीनगरच्या चैतन्य वन मध्ये अनयोग ध्यान शिबिरला. इथं लोक अगदी मनापासून येतात. लहान बाळ असो किंवा वयस्कर, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसणार आणि ही एक प्रकारची वेगळीच दुनिया आहे. एकदा तुम्ही यांचा आनंद बघा. आपल्या शिबिराच्या एंट्री गेटच्या मध्ये आल्यानंतर एक गणपती बाप्पाचं मंदिर दिसतं सुंदरसा, आणि तिकडेच शिव मंदिर पण आहे. मी याच्या अगोदर 4 वर्षापूर्वी या शिबिराला आलतो आणि जवळपास हा माझा 4था शिबिर होता. आणि जेव्हा पण मी शिबिर मध्ये आलो तेव्हा विठू माऊली भवन हे एक आठवण नाही तर लई मेमोरीजने भरलेलं आहे. कारण जेव्हा हे कृष्ण विहारचं कन्स्ट्रक्शन चालू होता त्याच्या अगोदर आम्ही जवळपास इथं 3 शिबिर केले. त्यातले 2 बाल शिबिर आणि 1 निवासी शिबिर, आणि आता होता 4था शिबिर, तो पण निवासी होता. पण आमच्या विठू माऊली भवन मध्ये लई आठवणी अजूक पण आहे. जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. आणि स्टेजच्या साईडला छोटीशी विठ्ठल रुक्माईची मूर्ती पण आहे. शिबिरात असताना आम्हाला एक छोटू मिळाला आणि त्याला पण व्हिडिओ बनवायची लई आवड आहे. शिबिर तर संपणारच होता, त्यामुळे आता शेवटच्या 2 भजनावर नाचायचं होतं. मी आणि माझा मित्र निघालो कृष्ण विहारकडे. ही आहे आमची कृष्ण विहार आणि आमच्या पाठीमागे बसलेले माऊलीजी, आणि आज त्यांचा वाढदिवस पण होता, तर त्यांना वाढदिवसाच्या पण हार्दिक शुभेच्छा. आणि एकीकडे आपले विजय असलेले ओमकार भाऊ. नंतर मग गेलो आपल्या मर्चंट नेव्हीच्या कॅप्टनना भेटायला, जे की कल्याण मुंबईवर राहते. आणि नंतर मग आलो आपल्या रामगुरुजीला भेटायला. आणि एकीकडे आपल्या प्रताप भाऊचे घर जायची जे जोरदार तयारी चालू होती. तसं तर आपल्या भाऊने बॅक टू बॅक 2 शिबिर रिपीट केले आणि एकदा आमचा 3 दिवसाचा शिबिरचा प्रवास संपला आणि निघालो आम्ही आमच्या घराकडे. माझा शिबिराचा एक्सपिरियन्स सांगण्यापेक्षा एकदा तुम्ही तरी भेट द्या शिबिराला. आणि इकडं कोणत्याही वयोगटाला काही अडचण नाहीये. लहान बाळापासून तर वयस्कर सगळेच आनंद घेते आणि एकदा तरी इकडं भेट द्यावे. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो नक्की करून जावा. जय गुरुदेव.